तर काल साधारणपणे 1.5 लाखाच्या अबोव म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त संकलन एकूण पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचं काल होतं आणि त्यामधील साधारणपणे 47 ते 47.5 हजार लिटर हे एकट्या जुन्नर तालुक्याचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये एक समाधानकारक गोष्ट आहे की त्यामध्ये साधारणपणे कुठेही दूध कमी होण्याचं प्रमाण असेल किंवा अजिबातही कुठंच दूध कमी एखाद्या संस्थेचं झालं आहे, 1000 लिटर झालं आहे किंवा 1,500 लिटरने कमी ती संस्था झाली, अशा पद्धतीचं वातावरण कुठेही राहिलेलं नाही. 100% विश्वास कात्रजच्या दुधावर ठेवायला हरकत नाही. परंतु एक गोष्ट आहे की कात्रज मात्र या ठिकाणी संकलन केलेलं दूध कुठेही 1 लिटरसुद्धा लूज अशा पद्धतीनं विकत नाही. कारण हे सगळं दूध ज्या ठिकाणी पाठवायचं आहे, मग ती कात्रज डेअरी असेल किंवा आम्ही ज्या ठिकाणी पाठवतो त्यामध्ये म्हणजे प्रत्येक टँकरवर तसं तर असतंच आहे, नॉट फॉर सेल. परंतु कात्रज कुठेही 1 लिटरसुद्धा दूध विकत नाही. कारण पाठीमागे काही म्हणजे तुमच्याही कानावर त्या गोष्टी असाव्यात की नारायणगावमध्ये याच्यावेळी कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी काही लोकांनी हे दूध आम्ही कात्रजकडून आणलं आहे. म्हणजे मला पत्रकार मित्रांनी पण त्यावेळी फोन केले की अरे आमच्याकडचं दूध एक थेंबसुद्धा कमी झालं नाही. आम्ही 200-200 लिटर कोजागिरी पौर्णिमेला दूध आणलं आणि 4-4 तास त्या दुधाला जाळ घालत बसलो, परंतु कुठे एक थेंबसुद्धा कमी झालं नाही. उलटा त्याचा कलर सगळा गुलाबी होऊन गेला. मग या अशा पद्धतीचं वातावरण असताना त्यांना मी विचारलं की तुम्ही ज्यांच्याकडून दूध घेतलं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की आम्ही कात्रजकडून आणलं आहे आणि कात्रज तर लूज दूध कुठंच विकत नाही. त्यामुळं आम्ही त्यावेळीसुद्धा याच्या संदर्भात आवाज मी उठवायचा प्रयत्न केला होता. म्हणजे विनाकारण काही लोक कात्रज दुधाची बदनामी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जी लोक करतायत त्यांचा जनतेने सुद्धा त्या पत्रकार मित्रांना पण मी सांगितलं की तुम्ही ह्या बातम्या केल्या पाहिजेत ॲक्च्युअल. कारण ज्यांच्याकडून तुम्ही दूध घेतलं आहे आणि मी तर ठामपणे सांगतो की आम्ही 1 लिटरसुद्धा या ठिकाणी कुठं लूज दूध विक्री करत नाही. जर कात्रजचं दूध कुणाला घ्यायचं असेल तर ते पाऊच पॅकिंगच्या माध्यमातून पुण्याला जाऊन म्हणजे लूज दूध पुण्याला जातं, तिथं होमोजनाईज पाश्चराइज किंवा इतर सगळ्या प्रक्रिया होऊन ते दूध पुन्हा आमच्याकडे ज्या ठिकाणी मिल्क पार्लर आहेत त्या ठिकाणी पार्लरमध्ये विक्री करतात ते येत असतं. आपल्या दुधामध्ये कात्रज जर कोणी म्हणजे भेसळ करत असेल किंवा सोसायटी लेवलला संस्थेच्या लेवलला ते आढळून येतं किंवा तुमच्या बल्कुलर जो आहे ओतूरला त्यानंतर आढळून आल्याच्यानंतर काय कारवाई असते? साधारणपणे आपल्या भागामध्ये सुदैवाने म्हणावं लागेल, कारण आज ज्या पद्धतीत ग्राहकाच्या अगदी जीवनमरणाचा प्रश्न आपण तयार झाला आहे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्याकडं मात्र भेसळीचं प्रमाण साधारणपणे कमी. आपला तालुका खरं बघितलं तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये दूध उत्पादन करणारा एक प्रामाणिक तालुका म्हणून त्याकडे बघितलं जायचं. परंतु काल FDAनं मारलेल्या रेडमध्ये आपल्या तालुक्यातील सुद्धा 4 लोक त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलं. किंबहुना पाठीमागे सुद्धा ज्यावेळी अशा पद्धतीचं स्कॅम उजेडात आलं नगर जिल्हा जामखेड वगैरे भागामध्ये, तर त्या तालुक्यामध्ये 3 लाखाचं दूध डायरेक्टली 1,40,000वर त्या तालुक्याचं सांगतोय मी, संकलन 3 लाखावरचं 1,40,000 त्यावेळी झालं होतं. परंतु आपल्या भागामध्ये मात्र आपल्याकडे जी चौकशीची यंत्रणा आपण ज्याला दूध तपासणी यंत्रणा म्हणतो ती संस्था पातळीवर आपल्याकडे डिग्री फॅट किंवा छोट्या मोठ्या मशीन आहेत, पाणी तपासतात त्याच्यामध्ये येतं. आणि साधारणपणे संस्था पातळीवरच एखादा जर वाईट वागणारा गवळी असेल तर त्या संस्थेचं संचालक मंडळ असेल किंवा चेअरमन असतील ते त्या ठिकाणी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही एखादी गोष्ट समजा आपली ओतूर प्लॅन्ट तुम्ही उल्लेख केला, बल्कुलर ओतूरला साधारणपणे मोठा प्लॅन्ट आहे, त्या ठिकाणी गेलं तर तिथं आम्ही ज्या मशीन आहेत ॲटोमॅटिक फॅट मशीन असेल किंवा या संदर्भातले मशीन, परंतु खूप चांगली यंत्रणा त्या ठिकाणी समजा 30,000 लिटर 40,000 लिटर दुधाकरता आपल्यालासुद्धा ठेवायला त्या ठिकाणी संघाला परवडत नाही. परंतु त्या माध्यमातून आपल्याला शंका आल्यास आम्ही हे सगळं सॅम्पल या ठिकाणाहून आमच्याकडं पुण्यामध्ये कात्रज संस्थेमध्ये FT1 नावाचं जे मशीन आहे साधारणपणे त्याची किंमत 74 लाख आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून भेसळ शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि त्या ठिकाणी मात्र आढळल्यानंतर योग्य पद्धतीनं सॅम्पल असतील किंवा हे असेल तर त्या याच्यावर कारवाई केली जाते. परंतु माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी खूप मोठ्या भेसळीचा प्रकार हा कात्रज संघामध्ये कुठेही उघडकीला आलेला नाही. त्यावेळी 55,000 लिटरपर्यंतचं दूध संकलन त्या ठिकाणी पुणे जिल्हा संघाला जुन्नर तालुक्यातून होतं आहे. आणि आजपर्यंत म्हणजे आपल्या तालुक्याचा रेकॉर्ड 15 वर्षामध्ये जवळपास कोणत्याही तालुक्याने त्या ठिकाणी ओलांडला नाही.
याची मात्र मला नक्की त्या ठिकाणी गर्व असायला पाहिजे आणि तो नक्की आहे. परंतु मला सांगा, इतकं मोठं संकलन होतं, परंतु कात्रजला ते दूध विकता येत नाही आणि हेच दूध विविध खाजगी डेअऱ्यांना कात्रज विकतं. मी दुर्दैवाची बाब आहे. हो, नक्कीच दुर्दैवाची बाब आहे. कात्रज त्या पद्धतीचा विस्तार मार्केटिंगच्या बाबतीमध्ये करू शकलेलं नाही. त्यामध्ये आमचंही अपयश आम्ही त्या ठिकाणी समजतो. त्याच्यामध्ये उघडपणे कबूल करायला काही हरकत नाही. कारण पुण्यासारखं एक हब म्हणजे आपण दूध विक्री करण्याकरता आपण सगळ्यात मोठं केंद्र मुंबई असेल, त्या खालोखाल लोकसंख्येच्या मानानं मोठं असलेलं हा ब्रँड म्हणजे पुणे शहरामध्ये हा ब्रँड तेवढा चालायला पाहिजे होता. पूर्वीच्या काळामध्ये ब्रँड ज्यावेळी कमी होते त्यावेळी साधारणपणे मला आठवतं मी चेअरमन असताना 1,75,000च्या आसपास दुधाची विक्री त्यावेळी होती. परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या ज्या कालच्या घटना किंवा हे उघडकीस यायला लागले. माझं मत असं आहे की ज्यावेळी समजा एखादा ब्रँड दूध खरेदी करताना 36 रुपये 38 रुपयानं त्या ठिकाणी करतो आहे. कारण दर जर कमी ठेवला, कात्रजने ठेवू द्या किंवा कोणत्याही या ब्रँडने ठेवला, तर त्यांना दूध संकलन त्या ठिकाणी होणार नाही. परंतु काही लोकांनी दुर्दैवाने विक्रीच्या व्यवस्थेमध्ये मात्र ही सगळी खूप गडबड करून टाकली आणि त्याचं एकमेव कारण भेसळ असावं असं माझं त्या ठिकाणी प्रामाणिकमध्ये की संघाला कुठल्याही पद्धतीची भेसळ करता येत नाही. संघावर नियंत्रण सरकारचं असतं, खाजगीवर कुठेही सरकारचं नियंत्रण त्या ठिकाणी राहिलेलं नाही. तुम्ही किती जरी प्रयत्न केला, काल ज्या धाडी पडल्या त्या इथून पाठीमागच्या काळात FDA कधी टाकाव्या वाटल्याच नाहीत का, हा एक प्रश्न आहे. आणि या माध्यमातून सरकार संघाच्या बाबतीमध्ये मात्र दुजाभाव त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतं. हजारो नियंत्रणं 8-3 म्हणजे आज जी संकल्पना चालू आहे 3-2-8-3ची ती संकल्पना खाजगीला कधी त्या ठिकाणी राबवली जाते. आम्हाला 10-10 वेळा पेमेंट अशा पद्धतीनं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं उत्पादकाच्या याच्यावर गेलं पाहिजे, याच्याबद्दल दुजाभाव आमच्याही मनामध्ये नाही. ज्या ठिकाणी समजा अशा पद्धतीचं काम चालत असेल, परंतु प्रत्येक गोष्ट बोनचा प्रत्येक रुपया नवा पैसा ना पैसा म्हणजे याच्या जुन्नर तालुक्यामध्ये त्या याच्यावर मात्र जमा होत असतो. परंतु दुर्दैवाने आपला विषय थोडासा भरकटतो की काय, परंतु मधल्या काळामध्ये विक्रीच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. समजा आज आमचं दूध 56 रुपये 58 रुपयाने ग्राहकाच्या पर्यंत जातं, ते आम्ही 4 रुपयाचं मार्जिन ठेवून साधारणपणे म्हणजे 54 रुपयाने डीलरला त्या ठिकाणी देतो. मग अशा पद्धतीची परिस्थिती असताना आज मार्केटमध्ये तुम्हाला 40, 44, 45 रुपयाने विकली जाणारी दूधंसुद्धा 100ने ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये बघायला मिळतील. आणि या व्यवस्थेने सगळ्या दुधाच्या व्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे. भेसळ करायची, त्याच्या माध्यमातून भरमसाठ नफा कमवायचा, नफा कमवताना 10 लिटर दुधाला 1,00,000 रुपये उचल देण्याच्या पद्धती काही काळात सुरू झाल्या. तुम्हालाही म्हणजे या ठिकाणी कुठल्याही उत्पादकाची तुम्ही भेट घेतली, तुम्हाला पैसे देतो, कर्ज देतो, आगाऊ ॲडव्हान्स देतो, पण दूध आम्हाला घाला, दूध आम्हाला घाला. मग त्या याच्या आड समजा ते दूध घातलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्ही सगळीकडे बघताय की हे जे भेसळखोर आहेत ते कोण आहेत नक्की. तुम्ही त्याचा अभ्यास खोलवर माझ्याहीपेक्षा अधिकचा केलेला आहे. ज्यांच्याकडे बल्कुलर आहेत, जे दूध संकलनाच्या गाड्या फिरून दूध गोळा करतात, हे सगळं भेसळीचं काम ते करतायत. हे आज उघड झालेलं आहे. आणि ह्या लोकांनी काय करायचं, भेसळ करायची. तुम्ही भेसळीची किंमत त्या ठिकाणी मध्ये मी आपल्या माध्यमातूनच ऐकली. 1 लिटर गाईचं दूध तयार करायला भेसळीच्या माध्यमातून 15 रुपये लागतात. मग 15 रुपयाचं दूध तुम्हाला 40 रुपयाला विकायला काहीच हरकत नाही. आम्हाला ग्राहक दूध खरेदीदारापर्यंत म्हणजे उत्पादकापर्यंत जाऊन शासनाने निर्धारित केलेल्या दरानं ती दूध घ्यायचं आहे. तुम्हाला पाठीमागच्या काळामध्ये आठवत असेल की साधारणपणे खाजगीचे दर हे 12-14 रुपये झाले आणि शासनाने आम्हाला मात्र आदेश काढले की 18 रुपयाच्या आतमध्ये दूध त्या ठिकाणी खरेदी करायचं नाही. खरेदी केलं तर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. मग अशा पद्धतीचा दुजाभाव शासनाने जर ठेवला, माझं मत आहे की शासनाने या सगळ्या गोष्टी एका दोरीत आणल्या पाहिजेत. कायदे सगळ्यांकरता सारखे करा. तुम्ही खाजगीवर नियंत्रण नाही. आज तुम्ही मल्टीस्टेट म्हणताय, मल्टीस्टेटवर केंद्राचं नियंत्रण आहे आणि बाकी इथं जिल्हा दूध संघ असतील किंवा इतर महाराष्ट्रामध्ये रजिस्टर झालेले जे त्यांना मात्र कायद्यांमध्ये सुद्धा यात बदल आहेत ना. हे बदल वेगवेगळे